सनातन धर्म मुर्दाबाद नरेंद्र मोदी मुर्दाबाद सनातन धर्म मुर्दाबाद। नांदेडमध्ये आंदोलन झालं 3-4 दिवसापूर्वी. मला व्हिडिओ काल आला, काही लोकांनी मला व्हिडिओ पाठवला म्हणून मला समजलं. आजूबाजूचे लोक काय झक मारत होते मला नाही माहिती. तिथून ITI मधून लोक येणारे जाणारे हिंदू जे लोक होते झोपलेले ते काय करू लागले मला नाही माहिती. राईट, हे रवींद्र चव्हाण एक खासदार आहे आपल्या नांदेडचा, काँग्रेसचा, आणि या काँग्रेस करून ते आंदोलन करण्यात आलेलं आहे. राईट, ते काँग्रेस आंदोलन त्यांनी BJP मुर्दाबाद केलं, ठीक आहे, त्यांनी मोदी मुर्दाबाद केलं, ठीक आहे. याच्यामध्ये सनातन धर्म कुठून आला? सनातन धर्माचं नाव घ्यायची काय गरज आहे? आम्हाला माहिती आहे काँग्रेसला सनातन धर्म, जे जागलेले सनातन धर्म आहेत ना, जे उठून आहेत म्हणजे झोपलेले नसून जागलेले, त्यांच्याकडून यांना वोट येत नाही, आम्हाला 100% माहिती आहे. जे झोपून आहेत त्यांना आम्हाला उठवायचे, तिकडूनच त्यांना वोट जातात हे त्यांना 100% माहिती आहे. म्हणून त्यांनी एका धर्माला पर्टिक्युलर टार्गेट करत आहे, तो म्हणजे सनातन धर्म. सनातन धर्मातले लोक कधीही कोण्याही धर्माला वाईट बोलले नाही, कधीही कोण्याही धर्माचा अपमान केला नाही ना, काहीच नाहीये. फक्त येऊन त्यांनीच दुसऱ्या धर्माचे येऊन सनातन धर्माला, भाई तुमच्या राजकारणामध्ये सनातन धर्माचं काय काम आहे? तुमच्या राजकारणामध्ये तुमची तिकडे पोळी भाजा. सनातन धर्माला शिव्या किंवा सनातन धर्माचा अपमान का केला जात आहे? रवींद्र चव्हाण एवढा मोठा म्हणजे खासदार आपला याचा नांदेडचा, तो पण याच्यामध्ये त्यांना पण सपोर्ट करायला. आता हे रवींद्र चव्हाण जे आहे ना, हे पण एक हिंदूच आहे, पण मला नाही वाटत की याच्या घरी पूजा होत असेल, याच्या घरी मंदिर असेल, याच्या घरी कोणत्या देवाची पूजा होत असेल. हा झाला आता तिकडे टर्न. याला फक्त राजकारण, याला फक्त याची वोट बँक सुचत आहे. हिंदू धर्म आणि सनातन धर्म यानं सोडून दिला. असे झोपलेले हिंदू आहे ना 110 करोडपैकी 50-60 करोड आहे जवळपास, आपल्याला त्यांनाच उठवायचंय. आणि या सर्वांनी जर माफी नाही मागितली, रवींद्र चव्हाण जे खासदार आहेत त्याच्यासोबतचे सगळे, तर आम्ही हिंदू, नांदेडचे हिंदू, नांदेड जिल्ह्यामधले हिंदू सर्वजण उठून आंदोलन करू यांच्या विरोधात, जोपर्यंत यांनी माफी नाही मागणार. राईट, आता जोपर्यंत बघू आता किती हिंदू इथं उठतात, किती हिंदू झोपून आहेत, हे सर्व बघण्याचं काम आहे. बाकी सनातन धर्म कालही जिंदाबाद होता, आजही जिंदाबाद आहे आणि उद्याही जिंदाबाद राहणार. जोपर्यंत या धर्तीवर जीव राहणार तोपर्यंत सनातन धर्म जिंदाबाद राहणारच. जोपर्यंत चंद्र तारे आहेत तोपर्यंत सनातन धर्म जिवंत राहणार. चंद्र ताऱ्याच्या नंतर पण सनातन धर्म जिंदाबाद राहणार आहे. कारण हे कोणाची खैरात नाही ना, कोणाच्या देण्यानं कोणता धर्म आला नाहीये. आम्हाला वरतून धर्म आलेला आहे. आमच्या पूर्वजांनी मेहनत करून आमचा धर्म पाळलेला आहे. नरडे कट करून, स्वतःच्या घाव घालून, स्वतः शहीद होऊन हे धर्म पोचलेला आहे, हे धर्म सांभाळलेला आहे. आणि आम्ही याला हे असले तिलचट्टे कालपासून काँग्रेसी आले ना कोणी, हे नेते बिते स्वतःची पॉलिटिक्सची पोळी भाजण्यासाठी आले हे करणार, आम्ही सहन नाही करून घेणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन धर्म.